आम्ही संतोष कृष्णात माळी, माझ्यावर माझी फॅमिली आहे, माझ्या मिसेस आहे, माझा मुलगा आहे. आम्ही बऱ्याच दिवसापासून असं स्वतःसाठी राहण्यासाठी आम्ही फ्लॅट बघत होतो. तर ते शोधत आम्ही इथं आलो. आल्यानंतर आम्हाला इथला आजूबाजूचा परिसर पण आवडला. फ्युचरचं जे आहे, ज्या फॅसिलिटी आहेत त्या पण एकदम व्यवस्थित आहेत. सरांनी पण व्यवस्थित मार्गदर्शन केलं आम्हाला. म्हणजे तुम्हाला सर्व पॉईंट वगैरे जवळ आहेत, म्हणजे रेल्वे स्टेशन म्हणा, एक्सप्रेस हायवे, ते पाहून सर्व आम्हाला आवडलं. प्रोजेक्ट वगैरे पण आवडला. ज्या अम्युनिटीज आम्हाला पाहिजे होत्या त्या सर्व अम्युनिटीज या प्रोजेक्टमध्ये आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी बऱ्याच साईड असं म्हणजे पाहत होतो, पण त्या साईडमध्ये टॉप अम्युनिटीज म्हणा किंवा बाकीच्या काही दुसऱ्या फॅसिलिटी वगैरे आहेत त्या तिथं मला भेटत नव्हत्या. तर त्या सर्व अम्युनिटीज मला इथं ह्या प्रोजेक्टमध्ये भेटल्या. कुठलीही गोष्ट आपण करताना वास्तुशास्त्राप्रमाणे आपण पुढे जात असतो. तर त्या वास्तुशास्त्राला अनुसरून जे काय पाहिजे आपल्याला, आपल्या शंका अनुशंका ज्या असतील ना, त्या सर्व दूर या प्रोजेक्टमध्ये मला दिसल्या त्या. आणि लोकांच्या पण असं म्हणजे आमचे गेस्ट होते किंवा मित्र होते, तरी पण मला सांगितलं की प्रोजेक्ट वगैरे व्यवस्थित आहे, तू काही काळजी करू नकोस. आणि त्याप्रमाणे तू फ्लॅट बुक केला तर एकदम एरिया पण चांगला आहे, तर तू बिनधास्त त्या प्रोजेक्टमध्ये सामील हो आणि आपली फॅमिली असं समजून त्याच्यामध्ये तुम्ही सामील व्हा. जेव्हा मुलांना स्कूलमध्ये जायचं असलं ना, तेव्हा सर्व गोष्टी आपण पाहूनच फ्लॅट बुक करतो. कारण इथून माझ्या मुलाचे स्कूल 1.5 किलोमीटर आहे. कॉलेज वगैरे पण तिथून त्याच ठिकाणी आहेत मुलांना जाण्यासाठी. एकंदरीत पाहता त्या प्रोजेक्टमध्ये जे सर्व सामील जेवढे स्टाफ वगैरे आहे त्यांचा पूर्ण कोऑपरेटिव्ह भूमिका आहे. आणि प्रत्येकाचं बॉन्डिंग एकमेकाला असं चांगलं झाल्यामुळं आपल्या घरातीलच हा प्रोजेक्ट आहे असं वाटून आम्ही इथं फ्लॅट बुक केला होता. आणि सर्वात महत्त्वाचं सांगणं म्हणजे नाईक नवरे सर जे आहेत त्यांच्या जे आत्ता ज्या स्कीम चाललेत किंवा ज्या अगोदरच्या होत्या पुढं होणार आहेत, तर हे जवळजवळ मला वाटतं 35-40 वर्षापूर्वीपासूनचं यांचं हे प्रोजेक्ट त्या बेसमध्ये आहेत सर. आणि जेवढे प्रोजेक्ट आहेत ते सर्व उत्तम आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या ह्या बॅकग्राऊंडमुळे किंवा लोकांच्या सांगण्यावरून किंवा लोकांच्या फीडबॅकवरून हा मी माझा निर्णय घेतलेला आहे. थँक्यू, धन्यवाद मानतो.